नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं ऑड मापाचं कटिंग करणार आहोत। जसं की मी हे बॉडीवरती मेजरमेंट घेतलेला आहे, तर 37 मापाचं ब्लाउज आहे। तर जे काही मी मेजरमेंट्स घेतले ते तुम्हाला मी स्क्रीनवरती देते आणि त्याप्रमाणे मी कटिंग करते। तर उंची जी आहे ती ब्लाउजची 14 इंच आहे आणि त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत। सरळ लाईन आखून घेतली। तर या इथे मी अगोदर पेपरवरती कटिंग करते, जेणेकरून आपल्याला टक्स वाढवताना अडचण येत नाही आणि नंतर टक्स वाढवल्यामुळे पफ खूप छान बसतो। तर पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती मी उंची टाकली, त्यानंतर शोल्डरला लाईन आखली। गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे, 37 डीप नेक असल्यामुळे 10 इंच पाठीमागचा गळा आहे। शोल्डर पट्टी आणि पुढे शिलाई मार्जिन असं मिळून मी 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, मुंढा उंची मी घेते इथे 38 मापासाठी नॉर्मली आपण 5.25 वगैरे घेत असतो, तर आणि 36 मापासाठी आपण 5.5 घेतो, तर इथे मी 5.5च घेतेय। तर मी इथे 5.5 घेतलेली आहे आणि सरळ छातीची लाईन आखून घेतली। त्यानंतर कमरेचा चौथा, पुढे शिलाई मार्जिन बॅक साईडला 1 इंचाचा टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्क करून घेतलाय। आता पाठीमागच्या मुंढ्याला 1.25 इंचावर आकार देऊन घ्यायचा आणि जसं आपण फिटिंगच्या लाईनला 1.5 इंच खाली घेतो तसंच मी इथे खाली घेतलेलं आहे। आता इथे थोडंसं चॉकनी फेंट दिसतंय। त्यानंतर आता हा झालाय पाठीमागचा भाग, ओके। तर इथेच आपण फ्रंटचा भाग पण ड्राफ्ट करणार आहोत। तर आता मी इथे पुढची उंची गळ्याची पूर्ण उंची 7 आहे, तर मी 7.5 वर मार्क करणार आहे, कारण अर्धा इंच शोल्डरला जातं। बॉटमची गळा रुंदी मी 2.5 इंच ठेवणार आहे। तुम्हाला जास्त ठेवायची तर 2.25 पर्यंत तुम्ही ठेवू शकता। वरती 2.25 आणि बॉटमला 2.5 असा हे चौकोन तयार केला आणि पुढच्या गळ्याचा मी आकार दिला। आता टक्स पॉइंट शोल्डर पासून छातीप्रमाणे तुम्ही चौथा भाग सुद्धा घेऊ शकता। तर मी इथे बघा 10 इंचावर घेतेय। त्यानंतर मधला टक्स जो आहे तो 3.5 वर घेतला। त्यानंतर कमरेला मी 3 इंचाचा टक्स वरती मार्क केलं आणि शोल्डर टू जो टक्स आहे तिथपर्यंत, टक्स पॉइंट आहे तिथपर्यंत, तिथून खाली मी सरळ लाईन आखली। आता ह्या मापासाठी आपण जो मेन टक्स आहे तो मी 2.5 इंच घेतला आणि तिथे मी मार्क केलेलं आहे। त्यानंतर मी इथे पुढच्या मुंढ्याचा आकार देते, साधारणतः अर्धा इंच आतमध्ये यायचे पाठीमागच्या भागातून आणि आकार दिला। त्यानंतर आपण जो मेन टक्स पॉइंट घेतलाय तिथून मुंढ्याला एक लाईन आखून घेतली बघा, मी अशा पद्धतीने। हवं तर तुम्ही नंतर तिथे कर्व पण करू शकता किंवा सेम लाईन कट करू शकता। आता हे झालेलं आहे आपलं। इथे मी थोडासा कर्व आकार देतेय, ऑप्शनल आहे, नाही दिला तरी चालतो। त्यानंतर मुंढ्याला मी नेहमी अर्धा इंचाचा टोटल पूर्ण टक्स घेते, जसं आपण 4 टक्सला घेतो। तर मुंढ्यातून 2.5 इंचावर मार्क करायचं आणि जिथे एंड आहे टक्सचा तिथे 1.25 इंच दोन्ही बाजूला मार्क। त्यानंतर हा जो आपला पलीकडचा फिटिंगच्या बाजूचा जो टक्सची लाईन आहे त्या टक्सच्या लाईनला प्रिन्सेस कर्वचा आकार द्यायचा, अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग। आता इथे टक्स आहेत ते मोजायचे। टक्स मोजल्यामुळे काय होतं की तुमचा जो मेन भाग आहे तो खालीवर होत नाही आणि ब्लाऊज फिटिंगला जास्त छान बसतो। तर मी हुकलूक पट्टीच्या बाजूची जी रेष आहे ती पलीकडच्या कर्व शेपला मी मॅच करून घेतली आणि मार्क करून घेतलं आणि आता आपण कटिंग करणार आहोत। तर एक सिंगलच पेपर मी इथे कट करणार, तुम्ही लक्ष द्या। भले डबल फोल्ड घेतलाय पण मी सिंगलच इथे पेपर कट करतेय। पाठीमागचा आकार जिथे ड्राफ्ट केलेला आहे तिथेच हा ड्राफ्ट केलेला कट केलाय। आता पेपरवरती मी ते ठेवून पाठीमागचा आकार जो आहे तो आहे असा मी खडून आकाराने ड्राफ्ट करून घेणार आहे आणि फक्त गळा रुंदीवर मार्क केला। त्यानंतर आता इथे पुढच्या मुंढ्याचा आकार, पुढचा गळा आणि जो आपण प्रिन्सेसला कर्व दिलेला आहे, टक्स दिलेला आहे, तो टक्स व्यवस्थित कट करायचा आहे। पाहू शकता इथे जो टक्स मी इथे घेतलेला आहे मुंढ्यातला, तो पण मी अर्धा इंच टक्स मी वजा करून कट केलेला आहे।
त्यानंतर आपण बॉटमला मेन टक्स 2.5 इंचाचा घेतला आहे, तो सुद्धा कट केला आहे. तर आता इथे बघा 2.5 इंच हा आपला टक्स कट झालेला आहे. त्यामुळे आपल्याला कमरेमध्ये शिलाई मार्जिन वाढवावं लागणार आहे, कारण कमरेचा चौथा भाग हा आपण घ्यायला हवा ना, तर कमरेमध्ये तुम्हाला बिलकुलच मार्जिन उरणार नाही. तर ते फॅब्रिकवरती आपण वाढवणार आहोत, तर लक्षपूर्वक बघा. बॅक पार्ट मी ड्राफ्ट केलेला आहे. आता फ्रंट पार्टसाठी काय काय बघा कुठे कुठे वाढवायचं आहे. तर फ्रंट पार्ट आहे असा ड्राफ्ट केला. त्यानंतर साईडचा जो प्रिन्सेसचा आकार आहे तो सुद्धा मी आहे असा ड्राफ्ट करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण जिथे प्रिन्सेस कर्वचा टक्स जोडणार आहोत एकमेकांना, त्याच्या दोन्ही भागाला आपल्याला हाफ इंच म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला हुक आयपट्टीच्या बाजूला जिथे ओपनिंग आहे तिथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचे. ते झाल्यानंतर आता आपण बघा 2.5 इंचचा टक्स कट केलेला आहे, त्यामुळे आपल्याला कमरेचा भाग कमी होऊ शकतो. तर शिलाई मार्जिन सोडून बघा मी फ्रंट पार्टवर चेक केलं 3 इंच आलं आहे. तिथून जो साईड पार्ट आहे तिथून 3 इंचाच्या पुढे टेप ठेवला. कमर जी होती आपली 30 इंच होती, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन बॉटमला टाकलंय. आणि या साईडला आपण हाफ इंच जे मुंढ्यामध्ये टक्स घेतलाय त्याचा हाफ इंच मी तिथे पुढे वाढवलं. तर हे एवढं कमी पडत होतं, एवढं मी फिटिंग लाईनला वाढवून घेतलं. अदरवाईज तुमचं शिलाई मार्जिन बिलकुल राहणार नाही, लक्षात ठेवा. तर हे झालेलं आहे प्रिन्सेस कटचं फ्रंट आणि बॅकचं ड्राफ्टिंग. थोडं कन्फ्युजिंग आहे, पेपरवरती ड्राफ्ट करताना थोडंसं लक्षात येत नाही, पण तुम्ही जर स्वतः ड्राफ्ट केलं तर नक्कीच लक्षात येईल. हे झालंय. त्याच्यानंतर मी हे कटिंग करून घेते प्रॉपरली. हे पार्ट पूर्ण कट केल्यानंतर आता आपण करणार आहोत बाहीचं कटिंग. बाहीचं कटिंग करताना डबल फोल्ड ऑलरेडी असतं, 4 फोल्ड मी करून घेतलेला आहे. आणि आता उंचीमध्ये 1 इंच प्लस, त्यानंतर मुंडा खोली 3.5 इंचावर मार्क केली. आता मी रेषा आखून घेते. 3.5 मुंडा खोली, उंचीमध्ये 1 इंच प्लस. आता छातीचा चौथा भाग त्यातून अर्धा इंच वजा करायचं, ठीक आहे, किंवा चौथा भाग जरी घेतला तरी काय हरकत नाही. 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आणि पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित. त्यानंतर दंडघेर आणि जोडून घ्यायचे बाहीचे आकार. त्यानंतर मी इथे व्यवस्थितरित्या बाही कट केली. 2 लेअर ओपन करून पुढच्या मुंड्याचा आकार कट केला. सो अशा पद्धतीने आपलं 37 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आणि आता हेच मी फॅब्रिकवरती कट करते. डेली वेअरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे, पण इतकं सिंपल पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर खूप छान पद्धतीने हे ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतं. सो मी इथे प्रॉपरली आधी स्लीव्ज कट केल्या. थोडंसं प्रॉब्लेम होत होता, सटकत होतं हे फॅब्रिक आणि तितकं मोठं फॅब्रिकही नव्हतं, तरी पण मी व्यवस्थित ॲडजस्ट करून हे फॅब्रिक बसवून हे कटिंग केलेलं आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि आपलं एक ॲप्लिकेशन आहे ज्यावरती मी स्टिचिंगचे, आरी वर्कचे, फॅब्रिक पेंटिंगचे असे टेलरिंग रिलेटेड भरपूर सारे कोर्स मी घेत असते. तर आपलं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरवरती मिसेस जोंधळे कोचिंग. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि एखादा कोर्स करायचा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याशिवाय आपला हा जो व्हिडिओ याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे, नक्की जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत.